हॅलो एव्हरीवन, मी प्रियांका सकपाळ तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बघणार आहोत कुंभ म्हणजे एक्वेरियस या राशीसाठी साई टॅरोने की साईंचा संदेश काय म्हणजे तुमच्या गुरूंचा काय संदेश आहे. हे बघा, तुमच्या सोबत काय घडणार आहे तुमच्या गुरूंना आधीच माहिती आहे. सो ते आपल्याला संदेश मधून सांगत असतात की तुमचा ॲटिट्यूड कसा असायला हवा, या सगळ्या सिच्युएशन मधनं हँडल करताना तुमचा काय विश्वास असायला हवा. एक सिंथेसिस: ऑल ट्रुली स्पिरिच्युअल पाथ लीड टू गॉड. फॉलो द पाथ मोस्ट सुटेड टू यू. कसं आहे, आपल्याला कधी कधी आपल्या मनाला आपण एक गुरुला मानतो, पण आपल्याला अचानक दुसऱ्या गुरूंचा ध्यास लागतो. ठीक आहे, आणि मग ते गिल्टी पण वाटतं की अरे माझ्या मनात अचानक असं काय होतं. मी एक एक्झाम्पल देते की तुम्ही स्वामी समर्थांचं करताय आणि अचानक तुम्हाला शंकर महाराजांबद्दल एक आकर्षण वाटायला लागलं, तर सरेंडर करा. ते सगळं कुठेही बाहेर पडलात ना, तो नमस्कार शेवटी एकाच ईश्वराला जाणार आहे. तुम्ही साईंना पाया पडा, स्वामी समर्थांना पडा, गजानन महाराजांना पडा किंवा शंकर महाराजांना पडा. तुमच्या मनाला जी ओढ लागते ना, तिथे तिथे जिथे तुम्ही नमस्कार कराल ते सगळे नमस्कार शेवटी ईश्वराला एकाच पोहोचणार आहेत. सो गिल्टी वाटून घेऊ नका. आणि द फूल: डू नॉट बी फूल्ड बाय फॉल्स गुरु. बघा किती सेम काढत, एक तर तुम्हाला आकर्षण वाटेल कुणाबद्दल तरी, पण तुम्हाला ज्या व्यक्तीबद्दल एखाद्या गुरुबद्दल आकर्षण वाटतंय ते खरंच त्या योग्य आहे का, हे जाणून घ्या. म्हणजे फॉल्स बाबा म्हणजे रिअल लाईफ मध्ये एखादे सध्याचे जे अनुभव आहेत तुम्हालाही माहिती आहे की कशा प्रकारचे लोक एखादी इन्स्टिट्यूट उघडून बसतात, लिटरली पैशाची आपण असं म्हणू, आणि लोक त्यांना आकर्षित होतात. मला नावं घ्यायची नाहीत कुणाची, पण नंतर ते भोंदू बाबा निघतात. तो कुणाच्याही चरणी पाय ठेवताना एवढं लक्षात ठेवा की आपण कुणासमोर झुकतोय. डू नॉट बी फोल्ड बाय एनीवन. ओके, आता व्हिडिओ थोडा मोठा झाला, पण ठीक आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.